Good evening, everyone, and welcome to the Success Career Academy Nursing Coaching powered by Nursing Experts. आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत की ESICचा रिझल्ट कधी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यातच कट ऑफ कितीपर्यंत जाणार आहे हे आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. नर्सिंग जगतातल्या सर्व अपडेटसाठी सक्सेस करियर अकॅडमी YouTube चॅनलला फॉलो करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम ग्रुप आणि WhatsApp ग्रुपची लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो. तिथून तुम्ही ग्रुप जॉइन करू शकता. तर आजच्या सेशनला सुरुवात करण्याआधी आपण एका ब्युटिफुल क्वॉटने सुरुवात करूया. ही ब्युटिफुल क्वॉट आहे अटल बिहारी वाजपेयींची. टूटे हुए सपनों की सुने कौन सिसकी, अरे टूटे हुए सपनों की सुने कौन सिसकी, अंतर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी, अंतर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर मैं लिखता मिटाता हूं, मैं गीत नया गाता हूं, गीत नया गाता हूं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही नर्सिंग ऑफिसर बनत नाही, जोपर्यंत तुमचं ध्येय पूर्ण होत नाही विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत काय करायचंय? तुम्ही प्रयत्न करत राहायचे, प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहायची. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, कर दिखा कुछ ऐसा, कर दिखा कुछ ऐसा की दुनिया करना चाहे तेरे जैसा. चला आजच्या सेशनला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. तर आपण बघणार होतो आपण जी एक्झाम कंडक्ट झालेली होती, ही कोणी कंडक्ट केली होती? तर UPSCने एक्झाम कंडक्ट केली होती विद्यार्थी मित्रांनो. आणि एक्झामचं नेम काय होतं? ESIC नर्सिंग ऑफिसर. एक्झाम डेट होती 7 जुलै 2024 रोजी. पोस्ट किती होत्या विद्यार्थी मित्रांनो? 1930 पोस्ट होत्या विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन्स होते 150 क्वेश्चन्स होते. 1/3 निगेटिव्ह मार्किंग होती. टोटल मार्क्स किती होते विद्यार्थी मित्रांनो? 300 मार्क्स होते. जर आपण UPSCचा गेल्या 5 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः एक 20 दिवसाच्या आत रिझल्ट काय होत असतो विद्यार्थी मित्रांनो? 20 दिवसाच्या आत रिझल्ट काय होत असतो? डिक्लेअर होत असतो. रिझल्ट बघण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? ऑफिशियल वेबसाईट आहे www.upsc.gov.in. ज्यावेळेस पण तुम्ही ही वेबसाईट ओपन करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही ही वेबसाईट ओपन करणार आहे, बघा अशा प्रकारे तुम्हाला युजर इंटरफेस येणार आहे. सगळ्यात आधी तुम्हाला काय येईल? सगळ्यात आधी तुम्ही काय करायचं आहे? upsc.gov.in वर जायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय येणार आहे? होम स्क्रीन येणार आहे. या होम स्क्रीन नंतर आल्यानंतर तुम्हाला खाली जायचं आहे. खाली गेल्यानंतर बघा इथे वेगवेगळे सेक्शन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. एक्झाम नोटिफिकेशन, रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाइजमेंट, अप्लाय ऑनलाईन, ॲडमिट कार्ड, रिटर्न रिझल्ट, इंटरव्ह्यूज आणि फायनल रिझल्ट. आता जो येणार आहे तो प्रोव्हिजनल रिझल्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही कशावर क्लिक करायचंय? रिटर्न रिझल्टवर क्लिक करायचंय. रिटर्न रिझल्टवर क्लिक केल्यानंतर अशी विंडो ओपन होणार आहे. ओके. तर याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, की एक्झामिनेशन रिटर्न रिझल्टवर क्लिक करायचंय. इथे तुम्ही सर्च पण करू शकता. ESIC टाकू शकता आणि डेली तुम्हाला काय करायचंय? सर्च करायचंय. बघा तर आता मग जुन्या आतापर्यंत कुठले आता एक न्यूज व्हायरल होत होती, की ESICचा 2-3 दिवसाआधी न्यूज व्हायरल झाली होती, की ESICचा रिझल्ट लागला आहे. ती फेक न्यूज होती विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही या वेबसाईटवर कंटिन्यू चेक करत राहायचंय. इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मेन्स एक्झामिनेशन हे कधी झाला लागलाय हा रिझल्ट? 30 तारखेला 30 जुलैला अपलोड झालेला आहे. ही एक्झाम विद्यार्थी मित्रांनो 23 जूनला झालेली होती. त्यातल्या त्यात कंबाईन्ड मेडिकल सर्व्हिसेसचा पण 30 जुलैला रिझल्ट लागलाय. ज्याची की एक्झाम कधी झाली होती विद्यार्थी मित्रांनो? 14 जुलैला झाली होती. तर ESICचा रिझल्ट कसा चेक करायचा आपण ते बघितलं. आता आपण बघूया की ESICचा रिझल्ट का आत्तापर्यंत लागलेला नाहीये. तर ESICचा रिझल्ट आत्तापर्यंत न लागण्याचं 2 मुख्य कारण आहेत विद्यार्थी मित्रांनो. UPSCचे जे चेअरमन आहेत विद्यार्थी मित्रांनो, सध्या एक प्रकरण खूप गाजलेलं आहे. तुम्ही ऐकलंच असेल पूजा खेडकर प्रकरण आणि या पूजा खेडकर प्रकरणामुळे जबरदस्त गोंधळ चालू आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये सध्याचे जे मनोज सोनी म्हणून करंट जे UPSCचे चेअरमन होते, त्यांनी काय दिलंय विद्यार्थी मित्रांनो? राजीनामा दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे मागचा जो एक आठवडा होता तो सगळा कशामध्ये गेला? या सगळ्या भानगडींमध्ये गेला. नवीन UPSCचा चेअरमन कोण असणार आहे आणि बघा आपण इथे स्क्रीनवर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, UPSCचे जे एक्स चेअरमन होते ते 16 मे 2023 रोजी अपॉइंट झालेले होते. डॉक्टर मनोज सोनी यांचं नाव होतं. काय नाव होतं यांचं? मनोज सोनी. ते कधी अपॉइंट झाले होते? 16 मे 2023. नॉर्मली टेन्युअर हा 6 वर्षाचा असतो विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये. त्याच्यामुळे UPSC चेअरमनचा टेन्युअर किती असतो विद्यार्थी मित्रांनो? 6 वर्षाचा टेन्युअर असतो. आणि आता न्यूली इलेक्टेड चेअरमन कोण आहेत? तर श्रीमती प्रीती सुदान. ओके. प्रीती सुदान या करंट काय आहेत? करंट काय आहेत? UPSCच्या चेअरमन आहेत. त्या कधी अपॉइंट झाल्या आहेत? 1 ऑगस्ट 2024 रोजी. आणि ह्याच कारणांमुळे विद्यार्थी मित्रांनो काय झालं, की ESICचा रिझल्ट लागल्यामध्ये काय झालाय?
वेळ झालेला आहे. जी पण OMR शीटवर एक्झाम होती, पूर्ण महाराष्ट्रातनं OMR शीट्स कलेक्ट करून, पूर्ण वेगवेगळ्या राज्यांमधनं OMR शीट कलेक्ट करून ते यू-पी-एस-सीच्या हेडक्वार्टर्सला जातात आणि हे सगळं कॉम्प्युटराइज्ड चेकिंग असतं विद्यार्थी मित्रांनो. बट यू-पी-एस-सीचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, की ते रिझल्ट 20 दिवसामध्येच लावतात. किती दिवसात लावतात? 20 दिवसाचा काय आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. पण काही कारणास्तव सध्या ज्या काही भानगडी चालल्या आहेत, चेअरमॅनांना ज्या प्रकारे राजीनामा दिलेला आहे, त्या सगळ्या अ, नाटकामुळे किंवा त्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतोय, ई-एस-आय-सीच्या एक्झामला लेट होतोय. तरी पण साधारणतः जास्तीत जास्त तुम्हाला ऑगस्ट टू 2nd वीक, ऑगस्टचा 2nd वीक टू 3rd वीक पर्यंत ऑलमोस्ट 100% अकॉर्डिंग टू माय प्रिडिक्शन रिझल्ट हा येऊन जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. साधारणतः एक 15 तारखेच्या आत रिझल्ट हा येणारच विद्यार्थी मित्रांनो. लागला तर फर्स्ट वीकमध्ये पण लागू शकतो, बट प्रोबॅबिलिटी आहे की 2nd, 3rd वीकपर्यंत येऊन जाणारच. कारण की जनरली 40 डेजच्या आत 40 टू 45 डेजच्या आत काय केलं जातं, यू-पी-एस-सीचा रिझल्ट लागतो आणि गेल्या 5 वर्षापासून त्यांनी 20 दिवसाच्या आत काय केलं आहे, सगळे रिझल्ट लावले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर आपण बघणार आहोत की कट ऑफ किती-किती जाणार आहे. कट ऑफ किती-किती जाणार आहे, आपण हे पण बघणार आहोत आज. कट ऑफ एनालिसिस हे सगळे प्रिडिक्शन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. ओके. हे सगळे काय आहेत? प्रिडिक्शन्स आहेत. इकडे ओपन किंवा त्याला आपण जनरल म्हणू शकतो. इकडे ओ-बी-सी, ई-डब्ल्यू-एस, एस-सी, एस-टी. साधारणतः ओपनचा जो आहे 75 क्वेशन्स याच्यात तुम्ही 5 प्रश्न प्लस किंवा 5 प्रश्न मायनस करू शकता. साधारणतः 150 पर्यंत ओपनचा कट ऑफ जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओ-बी-सीचा कट ऑफ कितीपर्यंत जाणार आहे साधारणतः 70 याच्यात प्लस मायनस 5 करू शकता म्हणजे 140 पर्यंत जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एसचा कितीपर्यंत जाणार आहे? तर 65 टू 67 पर्यंत जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हे तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या. म्हणजे 130 टू 134 च्या आसपास जाईल हा. त्यातल्या एस-सीचा किती जाणार आहे? 62 टू 64 पर्यंत जाणार आहे आणि एस-टीचा 62 टू 63 पर्यंत. अशा प्रकारे एक्स्पेक्टेड याच्यात थोडंसं एक +5 किंवा -5 होऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त याच्यापेक्षा जास्त कमी-जास्त काही फेरबदल होणार नाही. असे आमचे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो, आमच्या मते आम्ही हा काय आहे, आमचे एक्स्पेक्टेशन्स आहे, की असा ई-एस-आय-सीचा कट ऑफ लागू शकतो. त्यातल्या त्यात सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो, की आम्ही काय केलेली आहे, डी-एम-ई-आरची बॅच चालू केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. डी-एम-ई-आर, आर-आर-बी आणि अपकमिंग नॉर्सेट 8 साठी जी 2025 एप्रिल 2025 मध्ये होणार आहे. त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण बॅच चालू केलेली आहे. याच्यामध्ये काय असणार आहे एक्सपिरियन्स टीचिंग फॅकल्टी आपली पूर्ण दिल्लीवरून आहे विद्यार्थी मित्रांनो. डेली 4 अवर्स लेक्चर्स असणार आहे. अपडेटेड नोट्स असणार आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी मटेरियल असणार आहे. वीकली आणि मंथली टेस्ट सीरीज असणार आहे आणि सध्या ऑफर चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी 50% डिस्काउंट चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. तर नर्सिंग जगतातल्या सर्व अपडेटसाठी तुम्ही सक्सेस करियर अकॅडमी सोबत अशाच प्रकारे जोडलेले राहा विद्यार्थी मित्रांनो. चलो थँक यू व्हेरी मच. सगळ्यांनी प्रिपरेशनमध्ये राहायचंय. रिझल्ट कसा आपण येवो, घाबरायचं नाहीये विद्यार्थी मित्रांनो. हताश व्हायचं नाहीये. आपल्या प्रिपरेशन आणि स्वतःच्या मेहनतीवर काय ठेवायचंय तुम्हाला विश्वास ठेवायचा आणि परिश्रम जोरदार चालू द्यायचे विद्यार्थी मित्रांनो. चला थँक यू व्हेरी मच. बाय.